नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. 2025 या वर्षामध्ये राज्यसेवेची जी परीक्षा झाली काल, त्या परीक्षेच्या पेपर 2 म्हणजे सीसॅटच्या पेपर मधल्या गणित आणि बुद्धिमत्ता या विषयाचे विश्लेषण घेऊन आलं. खरं तर या पेपरमध्ये विश्लेषण काय करावं हा फार मोठा मुद्दा आहे. पण कुठलं तरी एक माध्यम असतो सोशल मीडियातलं की ज्याच्यात बाबा आहे मी बाजारामध्ये म्हणून सांगण्यासाठी हे घेऊन आलो. म्हणजे इतका सोपा पेपर, पेपर कशासाठी घ्यायचा, घ्यायला नाही पाहिजे होतं. आणि त्याच्यामुळे तुमच्यात पण काही फार उत्सुकता नाहीये की हे बघितलेच पाहिजे लेक्चर वगैरे असं. कळलं? आणि काय म्हणतात त्याला, कोणी त्याच्या करेक्शन मध्ये पण जाणार नाही कारण त्याला क्वालिफाईड आहे. 66 मार्क पडणारच आहे. मला तर वाटतं की पेपरमध्ये बऱ्यापैकी विद्यार्थ्यांनी एक झोप काढली असेल पेपर सोबत. इतका सोपा पेपर होता. तरी काय करायचंय, काही काही क्वेश्चन्स अल्टिमेट लेवलला, अल्टिमेट म्हणल्यापेक्षा चांगले क्वेश्चन्स आहेत, त्याचं डिस्कशन करूया. काही प्रश्न चुकलेत ते सांगूया. थोडस तुम्हाला पण लक्षात येईल की काय प्रश्नाच्या पद्धतीने सोडवायला पाहिजे. आता हा पहिला प्रश्न आहे. दोन संख्यांचा लसावी हा त्यांच्या मसावीच्या 45 पट आहे असं सांगितलेलं आहे. एक संख्या 125 असून त्यांचा मसावी आणि लसावीची बेरीज 1150 आहे म्हणतात. तर दुसरी संख्या कुठली असं विचारलं. आता या गणितामध्ये ना, आता हे गणित जर कंबाईन झालं असतं तर या गणितामध्ये हे 1150 आहे. लसावी आणि मसावीची बेरीज 1150 आहे. हे काही वापरण्याची आवश्यकताच नाहीये. अननेसेसरी डाटा आहे, गरजेचे नाहीये. राईट? का गरजेचा नाहीये? तर तुम्हाला थोडी टर्मिनॉलॉजी जर माहित असेल तर तुम्ही अत्यंत कमी वेळेमध्ये सोडू शकतो ते. लसावी हा मसावीच्या 45 पट आहे. तर लसावीची मसावीच्या तुलनेतली जी काही पट असते, ही पट असामायिक अवयव म्हणजे अनकॉमन फॅक्टरचा गुणाकार म्हणजेच असामायिक अवयवांचा गुणाकार दाखवत असतो ते. राईट? म्हणजे हे 125 जे आहे हे असामायिक अवयवांचं काय, सॉरी, हे 45 जे काही आहे ही पट काय असामायिक अवयवांचा गुणाकार आहे. 45चे असे फॅक्टर्स घ्या की ज्या फॅक्टर्स मध्ये की परत काहीही कॉमन निघता कामा नाही. कुठलाच फॅक्टर कॉमन असला नाही पाहिजे. राईट? तर याचे फॅक्टर्स काय पडतील? 5 इंटू 9 असे फॅक्टर्स होतील की ज्या 5 आणि 9 मध्ये कुठलाच फॅक्टर कॉमन नाही. एक 5 हा फॅक्टर कुणासाठी वर्कआउट करतो? हा एका संख्येसाठी फॅक्टर वर्कआउट करतो, दुसरा दुसऱ्या संख्येसाठी वर्कआउट करतो. हे 5:9 जे असेल, 5 आणि 9 जे काही असतील तर त्यात दोन संख्यांचे काय असतील ते गुणोत्तर असेल. समीकरण गुणोत्तर दाखवत असतात. राईट? आता त्यातली एक संख्या 125. आता 125 ही तर काही 9च्या पटीत नाहीये, तर ती 125 कोणाच्या पटीमध्ये असेल? 5च्या पटीमध्ये असेल. 125 आहे ही. राईट? म्हणजे हे किती पट झालं? हे 25 पट झालं. हे 25 पट आहे, तर हे पण किती पट असेल? 25 पट असेल. म्हणजे किती झालं? हे 250 झाले. तर त्याची दुसरी संख्या जी काय असेल 225 असेल. किती असेल? 225 असेल. आता हे पट जी दाखवलेली आहे आपण, ही 25 पट, ही ती मसावी दाखवत असतं. आणि हे 25 आणि 45 जर गुणाकार केला आपण तर त्याला दोन संख्यांचा लसावी दाखवत असतं. त्याच्यामुळं हे हे असं काही घेणं गरजेचं नाही. 1150ची आवश्यकता नाही. प्रश्न तसा सोपाच आहे. तुम्ही 1150चा वापर करून वगैरे मसावी के मानू, लसावी 45 के मानू, मग 46 के बरोबर 1150, के बरोबर 25 आलं तुमचं. मग मसावी 25 आली, मग लसावी 25 आली, मग लसावीला मसावीनं भागलात तुम्ही. मसावी गुणिले लसावी बरोबर एक संख्या गुणिले दुसरी संख्या. मग ते बराच लेंदी पार्ट आहे तुमच्या प्रोसेसचा, तो त्या पद्धतीने पण तुम्ही जाऊ शकतो. पण मी सांगताना माझा हेतू काय की आय एम टीचिंग यू फॉर कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन. माझं शिकवणं कोणासाठी? स्पर्धा परीक्षेसाठी. त्याचा मुख्य हेतू काय? टाइम सेव्हिंग फॅक्टर आहे. कमीत कमी वेळेत झालं पाहिजे. राईट? तर त्या अँगलनं तुम्हाला जमलं पाहिजे. तर त्याचा सोफिस्टिकेटेड अँगल फॉर कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन हा आहे. याच्यानंतरचा दुसरा प्रश्न काय? एका संख्येचा 2.5% दिलाय. 2.5% किती आहे? 8 आहे.
ती संख्या म्हणजे 100%. हे बघ, पॉईंट पुढे जर घेतला मी तर 25% बरोबर 80 होईल. 100% म्हणजे किती झाले? 40 पट. याची 40 पट किती झाली? 320 झाली मिळेल. तर आता हा प्रश्न कसा आहे माहितीये का? तुझ्या तुझे वडील मला भेटलेत कुठेतरी एखाद्या विवाह समारंभामध्ये, आणि ते मला ओळख करून देत आहेत की आमचा मुलगा एमपीसीचा अभ्यास करतोय, एकदम म्हणजे हुशार आहे, 10वी मेरिट आहे, 12वीला मेरिट आहे, चांगलं चांगल्या कॉलेजमधनं इंजिनिअरिंग झालंय, कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुण्यातनं इंजिनिअरिंग झालंय, आणि त्याला आता सिव्हिल सर्व्हिसेस मध्ये जायचंय सर, म्हणून तुझे पप्पा मला इंट्रोड्यूस करून देत आहेत. आणि मी तुला म्हणतो तिथं, इथे ते दूर बघ ते नवरा नवरीच्या मागे त्यांची नावं लिहिली, ते वाचून दाखव बरं. कसं वाटेल तुला? फील व्हेरी इन्सल्टिंग ना. तसं आहे ते. जे राज्यसेवेला हा प्रश्न विचारणं म्हणजे दिस इज मच इन्सल्टिंग. त्या कॅन्डिडेटचाच इन्सल्ट आहे ते. केवढा अभ्यास करतं पोर्टल, काय विचारलं त्याला? Right? म्हणजे आम्ही वैदिक गंगा में हात धुलेला नाही यालाच म्हणतात. एका आयताची रुंदी आणि लांबी ए आणि बी आहे. रुंदी 20% कमी केली, लांबी 10% वाढवली, तर नवीन आयाताचं क्षेत्रफळ हे अगोदरच्या ए बीच्या तुलनेत शेकडा किती असेल असं विचारतात त्याला. ते ए आणि बीचा काही विचार करू नको सोन्या. कळलं? सॉरी. आता 20% कमी केलं, हे 20% कमी होणं म्हणजे बाळा 5. 20% म्हणजे 1/5. 5ला 1 कमी झाला म्हणजे तो द रेस्ट पोर्शन इज ऑफ 4/5 असेल. नंतर तर 10% वाढवला म्हणते, 10% वाढ आहे. तो द रेस्ट पोर्शन 1/10 होत. 1/10 म्हणजे 10ला 1 वाढवलं तर दॅट विल बी 10. 11/10 होईल. छेदांचा गुणाकार पाठीमागे घेतलास 50 हे एबीची व्हॅल्यू असेल तुझ्या, आणि दिस इज द न्यू एबी असेल 11/44. तर त्यांनी एबीच्या तुलनेमध्ये हे किती असेल म्हणते, राईट? सो 44 compared to 50. You have to calculate it in terms of percentage. कॅल्क्युलेशन केलं असेल, यू विल गेट 88%. फिनिश झालं बाळा, काही नाही त्याच्यामध्ये. राईट? आता याच्यात पण ना हिची मेथड अप्लाय केलेली आहे, ह्याच्यात जे सौंदर्य दिलेलं आहे ते खूप व्यवस्थित दिलेलं आहे. ते म्हणजे याला हाताळलं कशा पद्धतीनं पाहिजे, 100 मानून बिनून येतं ते. ते क्विक काल पाहिजे, वेळ 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 चाललाय आपलं, तर हे कंबाईन झालं तर अशा पद्धतीनं याचे घोडे हाकायचे. कळत? आता हा प्रश्न विचारलाय, काय बोलावं मला सांगत नाही. याचं काय होईल? हा 10चा वर्ग 100, 3चा वर्ग 9, दोघांची बेरीज 109, 7चा वर्ग 49, 4चा वर्ग 16, दोघांची बेरीज किती आली? 65, 11चा वर्ग 121, त्याची बेरीज 36, दोघांची बेरीज किती आली? 157. दिस इज आन्सर. राईट? म्हणजे आता याच्यात काही फार फार काही धोकेबाजी नव्हती याच्यामध्ये. राईट? एका गावात स्त्री आणि पुरुषांचं प्रमाण किती आहे? 9:8 आहे. राईट आहे? पुरुषांची संख्या स्त्रियांच्या संख्येपेक्षा 500ने जास्त आहे. जास्त असणं, कमी असणं, दिस विल डिफाईन द डिफरन्स ऑफ दॅट क्वांटिटी. सो द डिफरन्स बिटवीन द नंबर ऑफ मेल्स अँड फिमेल्स नंबर किती आहे? ते 500 आहे. म्हणजे आपण असं म्हणून 9 आणि 8 मधला फरक एक भाग म्हणूया, विच इज इक्वल्स टू 500 आहे. तुम्हाला त्यांनी काय विचारलं? त्यांची एकूण संख्या विचारली. एकूण म्हणजे द सम ऑफ दिस टू. सो 9 आणि 8चं सम किती असेल? 70 पार्ट्स इक्वल्स टू 1 पार्ट. जर 500चा असेल तर 70 पार्ट्स इक्वल्स टू किती असतील? 8,500 असतील, 8,500. काय बोलणार ना आता? म्हणजे हे गणित माझ्या पुस्तकातून आले असं म्हणण्याची पण म्हणजे मला वाटत नाही इथे, म्हणजे लाज वाटते ती. का? तर प्रत्येक चॅप्टरचं पहिलं गणितच तिथं त्याच्यामध्ये आलेलं आहे. तिथं चॅप्टर चालू होतो ना, तेच विचार करेल. ते कुणाच्याही पुस्तकामधले गणित आहेत, ते माझ्या म्हणून नाही, तुझ्या म्हणून नाही, ह्याच्या म्हणून नाही. जो कोणी ज्याला कोणाला लेखक होण्याचं काय म्हणतात त्याला किडं म्हणणार आहे, त्या प्रत्येकाच्या पुस्तकातले गणित आहेत. राईट? तर त्याच्यानंतर आर हा भागाकार दर्शितो, टी बेरीज दर्शितो. एक काम करतो मी, हे 15 घेतलं मी. आता डब्ल्यू आहे, डब्ल्यू काय दाखवतो मला? वजाबाकी दाखवतो. टी काय दाखवतो? बेरीज दाखवतो मला. आर काय दाखवतो मला? आर हा भागाकार दाखवतो. राईट? बी काय दाखवतो मला? गुणाकार दाखवतो. ते आलं ते 6 आलं.
डिव्हिजन पहिल्यांदा होईल 4 आलं. 4 शुड मल्टिप्लाइड विथ 6, 24 आलं. हे सबस्ट्रॅक्शन 3 आलं. 24 आणि 3 किती झालं? 27 झालं. दिस इज आन्सर. ओके. काय याच्यात काय सांगणार नाही का? म्हणजे 7th का 6th ला कॉस्मॉलॉजीची परीक्षा असते ना, का प्रश्न येतात राईट. तर त्याला एका पिशवीत 4 पांढरे, 3 लाल, 6 निळे चेंडू आहेत. पिशवीतून यादृच्छिकपणे 3 चेंडू काढायचे आहेत, तर ते सर्व लाल असण्याची शक्यता काय? असं म्हणणं आहे. आता या प्रश्नाचं उत्तरच चुकीचं आहे, तर म्हणजे ऑप्शनच नाही आहे. तर सगळेच सगळे काय पाहिजेत? मला लाल पाहिजेत. लाल किती आहेत माझ्याकडे? 3 आहेत. तर 3 मधले 3 निवडलं. वे ऑफ सिलेक्शन इज ऑफ बाय वन वेच होईल, ते एकच प्रकारे होईल. आणि माझ्याकडे टोटल किती चेंडू आहेत? 6 4 10 3 13 चेंडू आहेत. 13C3 म्हणजे काय होईल? 13 12 11 डिवायडेड बाय 3 2 1 3 2 1 चा गुणाकार 6 6 कोणाला कापलं मी? 12ला कापलं. 2 आलं. तर तुम्ही 26 गुणिले 11 करायचे आहेत मला. 26 गुणिले 11 करताना ही 26 11 मल्टिप्लाय करताना म्हणजे टेक्निक आहे, त्याच्यामध्ये दोघांची बेरीज घेऊन टाकायची. 1/286 विच इज अबसेंट इन द ऑप्शन. आहे का ते? नाही येत आहे. हे सुद्धा प्रश्न हा कॅन्सल झाला पाहिजे. हा काय होईल? हा कॅन्सल होईल. हा प्रश्न, त्याचं उत्तर इथं उपलब्ध नाहीये. आणि तुम्ही काय त्याच्याविषयी आता मरमर करणार पण नाही, कारण तुम्हाला क्वालिफाय व्हायचं होतं. तुम्ही तिथं दिलेल्या पॅसेजवरच क्वालिफाय झाला असाल, किंवा तुम्हाला मॅथ्स रिझनिंगचे जे काही सोपे सोपे प्रश्न होते त्याच्यावरच तुम्ही क्वालिफाय झालेले आहेत. त्याच्यामुळे तुम्ही काय आता वादविवाद करत बसणार नाही आयोगासोबत, राईट. पण हा प्रश्न रद्द करण्याच्या लायकीचा आहे. त्याच्यानंतर हा प्रश्न सुद्धा रद्द झाला पाहिजे, राईट. सर्व कागद पेन आहेत. ऑल पेपर्स आर पेन असं म्हटलेलं आहे. ऑल पेपर्स आर पेन म्हणजे हे ऑल पेपर्स आर पेन. हे कागद आहेत आणि हे पेन आहेत, राईट. आणि सर्व टेबल पेन आहे. ऑल टेबल्स आर पेन असं म्हणलेलं आहे. म्हणजे टेबल शुड बी इनसाइड ऑफ पेन. जे इथं टेबल आलं समजा, टेबल तसं आपल्याला नाही माहिती की वेदर कागद आणि टेबल एकमेकांच्या संपर्कात आहेत का नाही. वी डोंट नो. ते एकमेकांच्या टच मध्ये असतील नसतील, काय एकमेकांच्या अंतकरणात असतील, आपण वी कॅन नॉट प्रिडिक्ट, राईट. तर मी काय केलं? त्यांना नाहीच आहे त्याचं कन्सिडर केलं मी. म्हणजे त्या दोघांमध्ये कुठलं रिलेशन मला सर्टन, मला माहिती नाहीये, तर मी काय करायला पाहिजे? डोंट नो. तर मला आता ऑप्शन त्या दोघांवरती दिलं, त्याला अनसर्टन रिलेशन असावं, त्याच्याविषयी आपण काही बोलूच शकत नाही, आपण ते काही सांगू शकत नाही. तर सर्टिनिटी आहे त्याच्यामध्ये. तर आपण काय करू त्याला? असं जर असेल ना, त्या दोन स्टेटमेंट, त्या दोन एलिमेंटच्या संदर्भाने एक समचा आणि एक नोचं जर स्टेटमेंट असेल, तर दॅट विल फॉर्म अ पेअर ऑफ आयदर ऑर. ती आयदर ऑरची केस तयार करत असते. मग आता त्याच्याच विषयी काही टेबल कागद आहेत, म्हणजे सम टेबल्स आर पेजेस असं म्हणतात. म्हणजे आता ह्याच्याविषयीच आहे समचं स्टेटमेंट. म्हणजे ते ट्रू पण असू शकतं, फॉल्स पण असू शकतं. एकही टेबल कागद नाही, नो टेबल इज पेज असं म्हणलेलं आहे. म्हणजे काय झालेलं? या दोन एलिमेंट्स विषयी एक स्टेटमेंट काय केलेलं तुझं, समचं दिलेलं आहे, एक स्टेटमेंट नोचं दिलेलं आहे. तर हे काय होईल? दिस विल फॉर्म अ पेअर ऑफ आयदर 1 और 2. असा ऑप्शन तिथं प्रेझेंट नाहीये. मला असं वाटतं की आयोग हिचं उत्तर 4 देईल, पण ते चुकीचं असेल. याचा करेक्ट आन्सर आयदर 1 और 2 आहे. कळ, ह्याचं उत्तर आयदर 1 और 2 आहे, ऑप्शन मध्ये नाहीये. हा प्रश्न सुद्धा आयोगाला कॅन्सल करावा लागेल, 100% कॅन्सल करावा लागेल, राईट. जेव्हा की येईल त्याचं उत्तर तो हे देईल, आणि कीच्या नंतर सेकंड कीला हे क्वेश्चन कॅन्सल झालेलं असेल. त्याचे ऍक्च्युअल आन्सर काय? आयदर 1 और 2 आहे. पण आयोगाच्या आतापर्यंत सिलॉग वरती जे काही प्रश्न विचारलेले आहेत त्याच्यामध्ये एकदाही आयोगानं आयदर ऑरची केस विचारलेली नाहीये, एकदाही नाही. त्या राज्यसेवा कंबाईंड टॅक्स असिस्टंट ह्या परीक्षेचा होत होतं तरी किमान, आणि आता विचारलं होतं तर त्याचं उत्तर दिलं नाही त्यानं. हा प्रश्न कॅन्सल झाला पाहिजे, कळ. त्याच्यानंतर पी हा पीचा भाऊ आहे. टी हा पीचा
भाऊ आहे. कोण भाऊ आहे? टी भाऊ आहे. टी भाऊ आहे म्हणजे मेल आहे. कुणाचा? पीचा. आर ही पी ची मुलगी आहे. कुणाची मुलगी आहे? पी ची मुलगी आहे. सो आर ही मुलगी आहे जी फिमेल आहे. सो पी इज आयदर फादर और मदर ऑफ आर. डोंट नो द जेंडर ऑफ पी, वेदर ते मेल आहे की फिमेल आहे, डोंट नो. राईट. यम ही टी ची बहीण आहे. यम नावाची एक कॅरेक्टर आहे. ती टी ची कोण आहे? बहीण आहे, म्हणजे हे फिमेल आहे. राईट. व्ही हा आरचा भाऊ आहे. आरचा भाऊ कोण आहे? व्ही आहे, हा मेल आहे. राईट. तर व्हीचा काका कोण असं म्हणलं तर व्हीचा काका कोण म्हणल्याच्या नंतर काका हा वडिलांचा भाऊ असतो. मग इथं आपल्याला पी हे वडील आहेत हे डिफाईन करायला पाहिजे होतं. पण आता ते कन्सिडर करूयात आपण. तर व्हीचा काका कोण असेल? टी असेल. कळलं? त्याचं उत्तर टी येईल. पण परत एकदा सांगतो मी, पण काय म्हणतोय, इथं हे मेल दाखवायला पाहिजे होतं आणि इथं तर काय झालं असतं? काका झालं असतं. कळतं? नाही दाखवलंय ते टी येत आहे. काही देणं घेणं नाही. पीचं जेंडर डिफाईन होणं गरजेचं वाटतंय. पण याच्यावरून तुम्ही काही कॅन्सल करावा असं इतपत जाऊ शकणार नाही, कारण इंग्रजी प्रश्नामध्ये अंकल असं विचारलेलं असेल. सो तर ते फादरचा ब्रदर बी अंकलच राहते आणि मदरचा ब्रदर पण अंकलच राहते. तसं इंग्रजी ट्रान्सलेशन करताना गुगलनं काका दिलेलं आहे. ते काका किंवा मामा कोण असं दिलं असतं तर आणखी बेटर झालं असतं. राईट. सो त्याला सोडून द्या, त्याच्यात काही वाद नाही. आता हा प्रश्न दिलेला आहे 69, 53, 76, 46, 83, क्वेश्चन मार्क, क्वेश्चन मार्क, 32, 70. हे +7 आहे. इथून इथं +7 आहे. इथून इथं +7 जर केलं तर द सेकंड क्वेश्चन मार्क हॅज व्हॅल्यू ऑफ 90. आणि एक टॅली करून बघायचं की पुढचं पण टर्म तो बॅलन्स करतोय का. सो यस, दॅट इज बॅलन्सिंग. आता नेक्स्ट टर्मच्या बाबतीमध्ये दिस इज -7, so this is -7. So this will be 39. Just look whether the next term balancing or not. Again, that is balanced. So the first question mark has value of 39 and the second question mark has a value of 90. So the sequence is 39, 90. So second option is correct. दुसरं ऑप्शन काय असेल? ते योग्य ऑप्शन असेल त्याचं. राईट. त्याच्यानंतर आई आणि मुलगा यांच्या सध्याच्या वयाचं गुणोत्तर किती आहे? 7:2 आहे. 5 वर्षापूर्वी त्यांच्या वयाचं गुणोत्तर किती होतं? 6:1 होतं. तर त्यांचं वय काय? आता हे 6ला 1 झालं, वाढलं 7 झालं. 6 आणि 7 मध्ये 1चा फरक आहे. 1 आणि 2 मध्ये पण 1चा फरक आहे. 1 भागाचा फरक कुणामुळे आहे? या 5 वर्षांमुळे. 1 भागाचा फरक कुणामुळे आहे? 5 वर्षांमुळे. सध्याचं वय कुठे आहे? इथं आहे. कुणाचं वय विचारलंय? दोघांचं. 1 भाग बरोबर 5 वर्ष, तर 7 भाग बरोबर 35 वर्ष आणि 2 भाग बरोबर किती वर्ष? 10 वर्ष. तर त्यांची वय काय असतील? 35 वर्ष आणि 10 वर्ष असतील. म्हणजे आता हे सगळे प्रश्न प्रत्येक चॅप्टरच्या कुणाच्याही म्हणतो मी, कुणाच्याही पुस्तकामध्ये. तर माझ्याच पुस्तकात आले म्हणणं ते म्हणण्यासारखं नाहीच आहे. प्रत्येकाच्या पुस्तकामध्ये हा पहिला दुसरा प्रॉब्लेम असेल. राईट. तर हे 35 वर्ष आणि 10 वर्ष असेल. राईट. त्याच्यानंतरचा प्रश्न असा दिलेला आहे, 10 संख्यांची सरासरी 7 आहे. प्रत्येक संख्येला 15 ने गुणलं तर इफ इच एलिमेंट गेट्स मल्टिप्लाइड बाय 15, तर त्यांचा अवरेज शुड गेट मल्टिप्लाइड बाय 15. ते पण 15 काय होईल? गुणलं जाईल. मग आता अवरेजला 15 न जर गुणलं, सो दॅट विल गिव्ह 105. दिस इज आन्सर. कळते? म्हणजे काही करण्याचीच आवश्यकता नाहीये तिथं. राईट. 15 5 वर्ष आहे. हे ह्या जो प्रॉब्लेमचा कन्सेप्ट आहे ते आपल्या पुस्तकामध्ये खूप डिटेलमध्ये एक्सप्लेन केलेलं आहे. कळलं? बेरीज केलं तर काय होतं, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, परत पर्सेंटेजचे कसे चेंजेस होत आहेत, वर्गाचा का चेंज होत नाही, गणाचा काय चेंज होत नाही, बरंच काही काही गोष्टी लिहून दिलेल्या आहेत, डिटेल्स मध्ये दिलेल्या आहेत. राईट. आता हे एक पझल आहे. तर हे पझल IIT RS अग्रवालच्या पुस्तकातलं पझल. तर काय म्हणतात ते?
ऍज इट इज, काहीच बदल नाही. कळलं? एक पुस्तकांचं असं काहीतरी पाहिजे तयार केलेलं आहे. कळतं की त्याच्यामध्ये गणित, हिंदी, मराठी, इंग्रजी अशी 4 पुस्तकं आहेत काहीतरी. त्याच्यामध्ये इतिहासाच्या खाली भूगोलाचं पुस्तक आहे. इतिहासाच्या खाली भूगोलाचं पुस्तक आहे. इतिहासाच्या खाली भूगोलाचे पुस्तक आहे व ते मराठीच्या पुस्तकाच्या वर आहे. हे कोणाच्या वर आहे? मराठीच्या पुस्तकाच्या वर आहे. समाजशास्त्राचं पुस्तक इतिहासाच्या वर आहे. इतिहासाच्या वर कशाचं पुस्तक आहे? समाजशास्त्र वर असून त्यावर हिंदीचे पुस्तक आहे. त्यावर कशाचं पुस्तक आहे? हिंदीचं पुस्तक आहे. आता हिंदीचं पुस्तक काय म्हणलं तरी गणिताचं पुस्तक विज्ञानाच्या खाली असून हिंदीचे पुस्तक सर्वात वर नाही. म्हणजे आता गणिताचं पुस्तक कशाच्या खाली आहे? विज्ञानच्या खाली गणित. याचं एकूण पुस्तक किती आहे? 1, 2, 3, 4, 5, 6, 7 पुस्तक. आता हे दोघं जोडीनं पाहिजे मला. सगळ्यात वर हिंदी नाही म्हणजे इथं नाहीये हिंदी. मी 2 नंबरला हिंदी घेतलं तर विज्ञानच्या खाली गणित ठेवता येणार नाही मला. म्हणजे मला कुठे घ्यावं लागेल? मला इथून घ्यावं लागेल. इथं हिंदी असेल, इथं समाजशास्त्र असेल, इथं कोण असेल? हिंदी, समाजशास्त्र, इथं इतिहास, भूगोल आणि हे कोण आहे? मराठी. शेवटचे 2 कोणते आहेत? विज्ञान आणि गणित आहे. राईट. आता काय विचारलं त्यांनी? इतिहास सर्वात वर नाही तर इतिहास व भूगोल तसंच समाजशास्त्र आणि हिंदी या पुस्तकाच्या आपसात जागा बदलल्या. मध्यभागी कोणतं पुस्तक आहे? माझं देणं घेणं मध्यभागासोबत आहे. मध्यभागामध्ये आता कुठलं आहे? समाजशास्त्र आहे. समाजशास्त्राच्या पुस्तकाची आदला बदल होते. कोणासोबत होते? हिंदी सोबत होते. हा इथं आला, हा इथं गेला. म्हणजे समाजशास्त्राच्या जागी कोण येणार? हिंदी येणार. सो इन द न्यू पोझिशन हिंदी इज ॲट द सेंटर ऑफ दॅट पाईप. हिंदी आहे त्याच्या सेंटरला काय असेल? हिंदी असेल. राईट. त्याच्यानंतरचा प्रश्न, रिकाम्या जागी कोणती संख्या आहे म्हणतात? म्हणजे 4, 7, 11, 16, 22, 29. हे किती झालं? +3, +4, +5, +6, +7, दिस इज +8, 37 होईल. दिस इज आन्सर. राईट. कुठला तरी स्क्वेअर -1 और काही स्क्वेअरशी रिलेटेड कन्सेप्ट आहे, तर त्याला काही एवढं हे करायची गरज नाही. पण हे या पद्धतीनं होऊन जात आहे. राईट. आता पुढील मांडणीत रिकामी चौकट भरण्यासाठी तर्कसंगत पर्याय निवडा. 2ला 4 म्हणजे काय झालं रे बाळा? वर्ग घेतलाय त्याची दुप्पट केली. वर्ग घेतला त्याची दुप्पट केली. किंवा वर्ग घेतला त्याची दुप्पट केली. म्हणजे बसते ते सिक्वेन्स. 9ची दुप्पट 18, दिस इज द आन्सर. हे काय असेल? हे त्याचं आन्सर असेल. सांग हे मी सांगण्याची गरजच नाही. हे तुम्ही केलाच असाल. राईट. कळतं? तर वेळ आकृतीच्या आधारे योग्य पर्याय निवडा. हा प्रश्न कॅन्सल होईल का नाही होईल ह्याच्यावरती आता बरेच वाद चालू असतील. काय माहितीये का? हे आतमध्ये डॅश दिलंय बघा, ऑप्शनच्या आतमध्ये. तर त्याला असं सुचवायचंय की पहिला सर्कल भांडी, दुसरा स्टील, तिसरा पितळ, किंवा पहिला शिक्षक, मानव, पदवीधर, जलचर, मासे आणि चिमणी, असं आहे. असं कन्सिडर करायला पाहिजे. तर सिक्वेन्स दिलेला नाही पण त्यांनी ते डॅशनी सिक्वेन्स डिफाईन केलेला आहे. तर मला असं वाटतंय की हे त्याचं करेक्ट नाही. काही शिक्षक मानव असतील आणि काही मानव पदवीधर असतील. हे परफेक्ट बसत आहेत. पण इथं काही भांडे स्टील आहेत, काही स्टील पितळ असणार नाही. काही स्टील पितळ असते का? नाही. काही जलचर मासे आहेत आणि काही मासे चिमणी असणार नाही. राईट. मग असे म्हणजे काय म्हणता येईल त्याला की वास्तविक जीवनामध्ये वास्तवाला धरून कुठलं असावं तर ते हे आहे. आणि याच्यामध्ये काही म्हणजे दोष शोधण्याची काही आवश्यकता नाहीये. कारण हे सिक्वेन्स याच पद्धतीनं मांडला गेला पाहिजे. आता एखाद्याने रेटॉन जर सांगितलं नाही 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 ते सिक्वेन्सच दिला नव्हता असं वगैरे तर काही म्हणजे रद्द नको, पण करण्याची आवश्यकता नाही. त्याच्यानंतर 17 हे 48 दिलेलं आहे.
513 दिलेले, 63 दिलेले, याच्या पुढे काय येईल असं विचार केले. दिस 48 इज 7 स्क्वेअर मायनस 1. दिस इज 8 स्क्वेअर प्लस 1. दिस इज 8 स्क्वेअर मायनस 1. 7 ला 8 होतो, तर 8 ला काय असेल, 9 क्यूब प्लस 1. 729 प्लस 1 मीन्स 730. सो दिस इज द आन्सर. करेक्ट. हे त्याचं उत्तर येऊ शकतं. ओके. त्याच्यानंतर काही शब्द दिलेले आहेत, एपिसोड, एपिस्टल, एपिस्कोप, एपिग्राफ वगैरे असे दिलेले आहेत, आणि याला तुम्हाला त्यांच्या डिक्शनरी ऑर्डरनुसार मांडायचे आहेत. आता हे शाळेमध्ये झालेले आहे आपल्याला. राईट. किती कॉमन शब्द आहेत त्याचे पहिल्यांचे, EPIS, EPIS, EPIS पर्यंत, इथं पण EPI पर्यंत आहे. तर एस आधी येईल का जी आधी येईल, तर जी आधी येईल. म्हणजे चौथा हा शब्द काय झाला, पहिल्यांदा आला, तो फिक्सच झाला, म्हणजे ह्याचा प्रश्न मिटला आता आपला. आता याच्यामध्ये पाचवं अक्षर सी आहे, याचं पाचवं अक्षर टी आहे, याचं पाचवं अक्षर ओ आहे. तर 12 घड्यांमध्ये पहिल्यांदा टी येतो म्हणून 3 नंबर, त्याच्यानंतर ओ येतो म्हणून 1 नंबर, आणि सगळ्यात शेवटी टी म्हणून हे 2 नंबर. तर काय झालं, 4 3 1 2, 4 3 1 2 कुठे आहे, हे आन्सर. तर हा काही प्रश्न जे राज्यसेवेला विचारावं असं काही नव्हतं. हे कारण क्लरिकल कॅडरच्या एक्झामला विचारायला पाहिजे. क्लरिकल कॅडरला एकावन्न एक क्वेश्चन्स विचारतात, भारी भारी विचारतात. राईट. त्याच्यानंतर एक प्रश्न असा आहे, गटात न बसणारा शब्द ओळखा म्हणल्यात त्यात. राईट. मग इथं तलाठी दिलंय, मंडल अधिकारी दिलंय, नायब तहसीलदार दिलंय, उपमुख्य कार्यकारी तहसीलदार आणि उपजिल्हाधिकारी. मी जे काही अंडरलाईन वर्ड्स केले ते तुमच्या रेव्हेन्यू डिपार्टमेंटचे लोक दिसतात, ते महसूल विभागाचे लोक आहेत. वेराज उपमुख्य कार्यकारी अधिकारी हा पंचायत राजची सिस्टीम आहे. राईट. तर पंचायत राज ऍडमिनिस्ट्रेशनचा माणूस दिसतो तो. तर हा उपमुख्य कार्यकारी अधिकारी हे जो काही आहे, आता गटात न बसणारा असेल. ठीक. 19 नंबर. त्याच्यानंतरचे जे काही 5 क्वेश्चन्स आहेत तुमचे, ते डिसिजन मेकिंग आणि याच्यावरती, डिसिजन मेकिंग वरती वगैरे, तर त्याच्यावरची विनाकारण वादविवाद नको म्हणून ते मी घेतलेलं नाही, आणि ते सोपेच आहेत सगळे असे. राईट. तर काय म्हणत होतो मी, अत्यंत सोपा पेपर होता. कळलं. मी 2-3 दिवस पुण्याच्या बाहेर होतो, त्याच्यामुळे मला काही जमलं नाही एक्सप्लेनेशन द्यायला. पण गडबड पण नको. काय लोकांना इतकी गडबड असते ना, काहीतरी द्यायचं होतं, येऊन प्रेझेन्स दाखवायचं, शांततेने छान दाखवलं पाहिजे. धर्मेंद्र गेला गेला गेला, अरे जाऊ तर दे त्याला, त्याच्या आधी बातम्या कशाला पाहिजे ना. आपलं तसं म्हणजे निवांत म्हणलं दाखव, बघू दे त्याला आधी लोकांचं वगैरे. कळ. तर हे असं प्रॉपर एक्सप्लेनेशन आहे. पेपर अत्यंत सोपा होता. कळलं. तुमचं सगळं जे काही आता ते जीएस वरच आहे. महाराष्ट्रातला कुठलाच पोरगा सीसॅटला क्वालिफाय होणार नाही असं होऊच शकणार नाही, इतका सोपा पेपर होता. तुमचा प्रत्येकाचा रिझल्ट हा तुमच्या जीएसच्या पेपरवरती असेल. जर याचा रिझल्ट येत असेल तुमचा, तर येणाऱ्या कंबाईन राज्यसेवेच्या मुख्य परीक्षांचे पेपरही तुम्हाला सांगतो मी, फार कठीण असणार नाही, ते अत्यंत सोपे असणार आहेत. एमपीएससी कधीच तिच्या हयातीमध्ये युपीएससीच्या पातळीवर जाऊ शकत नाही. तोंडानं बोलणं वेगळी गोष्ट आणि करणं वेगळी गोष्ट. कळलं. युपीएससीच्या सीसॅटचा पेपर आणि हा सीसॅटचा पेपर, याच्यामध्ये किती जमीन आसमानचा फरक आहे. तर हे एक्सप्लेनेशन इकडे थांबवतो, आणि या एक्सप्लेनेशन सोबत एक बातमी पण द्यायची होती. आपण एक पीवायक्यूचं पुस्तक तयार केलं. तर ते पुस्तक साधारणतः 2003 सालापासून तर 2025 सालापर्यंतच्या सगळ्याच परीक्षा कव्हर करण्याचा प्रयत्न केला. खास करून राज्यसेवा, अ, राज्यसेवेच्या परीक्षा, त्याच्यानंतर ग्रुप बी आणि सीच्या PSI ST असिस्टंट असायचे पूर्वी, त्याच्यानंतर फॉरेस्टचे एक्झाम्स, त्याच्यानंतर तुमचे काय असतं स्टेनोग्राफर वगैरेचे एक्झाम्स, जे काही एमपीएससी घेते त्या सगळ्याच परीक्षांमध्ये गणित विषयाचे जे प्रश्न आले होते त्याला कव्हर करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. हे पुस्तक
पूर्णतः सॉल्ड फॉर्मॅटमध्ये आपल्या शाळेमध्ये असताना गाईड यायचं ना, लाईक दॅट आहे. आणि इथं ज्या मी मेथड्सनी एक्सप्लेन केलं, ज्या पद्धतीने सांगितलं त्या पुस्तकामध्ये, त्यामध्ये समीकरण, सूत्र, पाठांतरण वगैरे हे बेस नाहीये त्याचा. तर आयोगाला नेमकं अपेक्षितच काय आहे ते कुठल्या अँगलनी सोडवलं पाहिजे. जसं की आता या एपिसोडचा पहिला प्रश्न सोडवला, 1150चा वापरच नाही केला, तुला लावलेला ट्रॅप आहे, तर ते तुझं तुझा टाइम घालू शकतोस म्हणून ते लावलेला ट्रॅप आहे. तर असंच एक्सप्लेन केलेलं आहे. आणि विशेष म्हणजे 2011च्या नंतर युपीएससीला जे काही प्रश्न आलेले आहेत त्यातली खास करून आपल्या आयोगाच्या दृष्टिकोनात जी महत्वाची प्रश्न वाटतात, की जी तिथनं रिपीट पण झाली भूतकाळामध्ये, तिथले प्रश्न प्रश्न ऍज इट इज आपल्या आयोगानं घेतलेले आहेत. असे आणखी येऊ शकणारे पण प्रश्न आपण याच्यामध्ये सामील केले आहेत. म्हणजे युपीएससीच्या सीसेटच्या साधारण 2011 पासून ते 2024 पर्यंत जे काही पेपर झाले त्यातले साधारण 60% प्रश्न तरी मी घेण्याचे प्रयत्न केले, कारण ज्याची आवश्यकता नाही ते सोडले. राईट, कारण नंबर ऑफ पेजेस वाढलं, पुस्तक जाड झालं तर ते तुम्हाला जरा कठीण वाटतं. तर ते हे असं पुस्तक आलेलं आहे बाजारामध्ये आता. तुम्ही तुमच्या जवळच्या दुकान विक्रेत्यासोबत संपर्क साधा या पुस्तकाच्या संदर्भाने. हे पूर्णतः सॉल्ड आहे, कळतंय. आणि याच्यामध्ये जवळजवळ 1587 क्वेश्चन्स आहेत, 1500 प्लस लिहिले, राईट. तर आत्ताच्या लेवलला हे एवढे आहेत. त्याला टॉपिक वाईज डिस्ट्रीब्यूट केलं तर ते साधारण 24 प्रकरणं त्याच्यामध्ये मी इन्व्हॉल्व केलेले आहेत, की ज्याच्यामध्ये हे हल्ली असे ट्रिग्नॉमेट्रीचे पण क्वेश्चन्स येतात ना, तर हे पण आयोगाला अपेक्षित असणाऱ्या शॉर्टकटनी सांगितलेले आहेत. राईट, त्याच्यामध्ये डाटा इंटरप्रिटेशन पण दिलेलं आहे, कळतं. स्टॅटिस्टिक्सचा पण भाग आपण कव्हर केलेला आहे. भूमिती पण आपण खूप इन डिटेलमध्ये त्याच्यामध्ये कव्हर केलेला आहे. तर हे पुस्तक आता लॉन्च झालेलं आहे. तुमच्या 9 तारखेलाच हे पुस्तक आलेलं आहे. तर हे तुमच्या जवळच्या दुकानदारासोबत मागवा, किंवा तुम्हाला एक नंबर देतो मी स्क्रीनवरती. त्या नंबरला कॉल करून तुम्ही, हा पब्लिशरचा नंबर आहे आपल्या, 7498 151 367, हा आपल्या पब्लिशरचा नंबर आहे. त्या नंबरला कॉल करा तुम्ही, आणि त्यांच्याशी संभाषण करून तुम्ही हे पुस्तक मागवू शकतो. किंवा तुम्ही तुमच्या जवळ दुकानदार जे कोणी आहेत तिथं संपर्क करून पण मागू शकतो. जर उपलब्ध नसेल दुकानदारांकडे तर तुम्ही या संपर्क करून पुस्तक मागा. ओके, तर आपण हे लेक्चर इकडे थांबूयात. नमस्कार.